अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीआयडी आता तपास करणार आहे। सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक बसवराज आणि उपनिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी अपघात घटनास्थळावर भेट दिल्याचं फुटेज केवळ लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। या भेटीनंतर सीआयडीने घटनास्थळावरून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हस्तगत केलेले आहेत, पुरावे ताब्यात घेतले असल्याचं देखील वृत्त आहे। त्या दिवशी बसवराज आणि सुधीर हिरेमठ यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। एक्सक्लुझिव्ह दृश्य केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वी ही भेट देण्यात आलेली होती। या भेटीनंतर आता सीआयडी या सगळ्या प्रकरणावर कसून तपास करणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, सीआयडी आता या सगळ्या मुद्द्याचा तपास करणार आहे। घटनास्थळाला भेट दिल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। काय धागेदोरे हाती लागले आहेत? लागवी खरं तर आपण पाहिलं की ज्या ठिकाणी हा सगळा विमान अपघात झाला होता त्या विमान अपघाताबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क आणि संशय व्यक्त केले जात आहेत आणि या सगळ्याचा तपास जो आहे तो अगदी पारदर्शक व्हावा यासाठी आता सरकारने आता तपास जो आहे तो सीआयडी कडे दिलेला आहे। आणि सीआयडीचं जे पथक जे आपण बघू शकता लोकशाहीच्या स्क्रीनवरती, त्या स्क्रीनवरती आपल्याला सुधीर हिरेमठ, बसवराज आणि पाटील नावाचे एक अधिकारी दिसत आहेत। या तीन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरती भेट दिली होती आणि या भेटी दरम्यान जे प्लेन जे आहे ते क्रॅश झालं होतं त्या ठिकाणची सगळी माहिती घेतली होती। घटनास्थळावरून काही महत्वाचे धागेदोरे जे आहेत ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि या सगळ्यानंतर आता सीआयडी तपास करत आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की हा सगळा विमान अपघात झाला त्यानंतर राज्यभरामध्ये वेगवेगळ्या चर्चा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळावं यासाठी सरकार या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत। हा अपघात होता का घातपात याचा सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे। एकंदरीत या सगळ्याची तपास जो आहे तो आता सीआयडी करणार आहे। निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।